नवी मुंबईच्या खारघरमध्ये माथाडी कामगार आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। मनसे कार्यकर्त्यांना माथाडी कामगारांनी अक्षरशः पळवून लावलं। मेडिकल रुग्णालयात महेश जाधव हे माथाडी नेते सध्या खारघरच्या मेडिकल रुग्णालयात दाखल आहेत। अमित ठाकरे यांनी आपल्याला त्यांच्या घरी बोलावून बेदम मारहाण केली असा आरोप जाधव यांनी केला आणि त्यावरूनच हा राडा झाल्याचं समजते। सध्या त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। विनायक पाटील आपल्या सोबत आहे। विनायक, काय नेमका आरोप आहे महेश जाधव यांचा? विनायक, जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर महेश जाधव यांचा काय नेमका आरोप आहे, कशावरून हा सगळा राडा झाला? दीपक, महेश जाधव यांनी सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि त्या पोस्टमध्ये आहे ते त्यांनी स्पष्टपणे आरोप केला की माथाडी संघटनेसंदर्भात आहे चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांच्या घरी गेलेलो असता त्या ठिकाणी अमित ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला बेदम मारहाण केलेली आहे आणि या बेदम मारहाण प्रकरणी आहे ते आपण जखमी झालेलो असून तो त्या संदर्भातला व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावरती या ठिकाणी पोस्ट केला होता आणि तो जखमी झाल्यानंतर त्यांना त्या व्हिडिओमध्ये आहे ते डोक्याला आणि तोंडाला आहे ती मारहाण झाल्याचे दिसून येत आहे। त्यानंतर महेश जाधव हे खारघर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट झालेले आहेत। सध्या ते आयसीयू मध्ये आहेत आणि महेश जाधव आहेत ते मनसेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आहे ते अमित ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। सध्या जर आपण इथलं पाहिलं प्रकरण तर सध्या ते ऍडमिट आहे। या हॉस्पिटलमध्ये आहे ते माथाडी संघटनेचे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि त्या कार्यकर्ते जमा झाल्यानंतर जे काही मनसेचे कार्यकर्ते इथे येण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्यामध्ये आणि महेश जाधव यांच्या युनियनचे जे माथाडी कामगार त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये घुसून नये अशा प्रकारची खबरदारी हे माथाडी कामगार घेत आहेत। या ठिकाणी आपण पाहतो की या दोन मनसेचे कार्यकर्ते आणि माथाडी कामगारांमध्ये संघर्ष झालेला आहे, राडा झालेला आहे। त्याचबरोबर महेश जाधव यांचं जे कामोडे या ठिकाणी ऑफिस होतं ते ऑफिस सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी फोडलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीनं जे महेश जाधव हे मनसेच्या माथाडी कामगारचे अध्यक्ष होते त्याचबरोबर पक्षाचे उपाध्यक्ष होते, या पक्षामधीलच वाद आता चव्हाट्यावर आलेला आहे आणि या संदर्भामध्ये सध्या आपण दोन्ही महेश जाधव आणि मनसेमध्ये संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, तू राहाच आपल्यासोबत। महेश जाधव माथाडी कामगार नेते यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिलेली आहे, काय त्यांचा नेमका आरोप आहे, आपण जाणून घेऊया। राजगडमध्ये मी कामगारांची साईड घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरे सारख्या माणसाला हे शोभत नाही। अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला। अमित ठाकरेला जर गरिबात 800,000 कामगारांची तळतळाट लागेल। अरे अमित ठाकरे म्हणजे दलाल आहे, हा राज ठाकरे म्हणजे दलाल आहे। राज ठाकरेंनी हा दलालीचा पक्ष उघडलाय, त्याचा पोरगा दलाली गोळा करतो बसून, त्याचा खंडणीखोर साला माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला या दलालांनी। माझा जीव जरी गेला तर ह्याला जबाबदार राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे असेल। अतिशय वाईट आहे माझ्यावर ज्या पद्धतीने हल्ला केलाय। हे सरकार ठाकरे दलाल आहेत, दलाल। पैसे गोळे करण्याचा, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे गोळा करायचे, कामगारांना देशोधडीला लावायचे, हे धंदे करतो हा राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पोरगा अमित ठाकरे। स्वतः महेश जाधव माथाडी कामगार नेता जे आहेत ते आपल्यासोबत फोनवरून आहेत। महेशजी, काय नेमकं घडलेलं होतं ज्या वेळेला तुम्ही राजगडावर गेलेला होता तेव्हा? चालू झाला 29 तारखेला। 29 तारखेला सकाळी मी अमित ठाकरेंच्या पीएनचा पहिला फोन आला, महेश ओवेंचा। त्यांनी सांगितलं की हा विषयात जो माथाडी कामगारांचा जो विषय आहे, 1000 कामगारांचा विषय आहे, तो सोडून द्यायचा। त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते घरच्याच्या ओळखीचे आहेत आणि त्यामुळे तू काम विषय सोडून द्यायचा। मी म्हटलं साहेब, हे 800 कामगार आहेत आणि ह्या 800 कामगारांचा विषय, मराठी कामगारांचा विषय मी अशा पद्धतीने सोडू शकत नाही। त्याच्यावर त्यांनी सांगितलं, मग त्यांनी तो फोन ठेवला। त्याच्यानंतर मला
त्यांच्या दुसरे पीए जे आहेत ते मनोज हाटे, त्यांचा फोन आला. त्यांनी सेम गोष्ट सांगितली की तुला हा विषय सोडावा लागेल, अमित ठाकरेंनी सांगितलेला आहे आणि ह्या विषयात तू लक्ष घालायचं नाही आणि विषय जागेवर सोडायचा आहे. मी त्याही रेकॉर्डिंग आणि त्याही माझ्याकडे सगळं आहे. महेश होळीची रेकॉर्डिंग आहे, मनोज हाटेंची रेकॉर्डिंग आहे, अमित ठाकरेंची सुद्धा रेकॉर्डिंग आहे. त्या दिवशी मला अमित ठाकरेंशी मी जेव्हा बोललो की अमित ठाकरेंना सांगितलं की सर असं हे 800 माथाडी कामगार आहेत आणि ह्यांना न्याय देणं खूप गरजेचं आहे आणि ह्यांना जर देशोधडीला लागले तर हे सगळ्या पक्षाचं नाव आणि सगळ्या गोष्टी खराब होऊ शकतात. तर त्यांनी सांगितलं मला बाकी काही ऐकायचं नाही, तुला एकतर तू राजगडला ये आणि पुढच्या 2 तासात तू राजगडला पोहोचला पाहिजेस, नाही पोहोचलास तर तुला मी पदावरून हकलपट्टी करेन आणि तू कुठल्याही मिटिंगला जायचं नाही. तिथे मिटिंगला गेलास तर तुझी पदावरून हकलपट्टी करेन. मी त्याच्यावर म्हटलं साहेब तुम्ही पदावर हकलपट्टी करण्यापेक्षा मीच राजीनामा देतो, मी माथाडी कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने मी काम करतोय. मी अशा पद्धतीने माथाड्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि 1000 माथाडी कामगार आहेत, सगळे गरीब आहेत, कारण 10,000 12,000 पगारात काम करतात. अशा पद्धतीने जर निसतो माझ्या आणि तोच राग धरून आज मला राजगडला म्हणजे काल रात्री मला महेश होळे त्यांचे पीए आहे त्यांनी मला कॉल केला, त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी तुला अमित ठाकरेंनी बोलवलं, त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग आहे तेही मी पाठवतो. आणि सकाळी मला राजगडला जेव्हा मी गेलो तेव्हा पहिल्यांदा मी सगळे माथाडी कामगारही घेऊन गेलो होतो. ते माथाडी कामगारांचं म्हणणं असं होतं की आमचं नेतृत्व महेश जाधव शोध दुसरं कोणीही करू शकत नाही आणि तेच आम्हाला न्याय देऊ शकतात. आणि हे अमित ठाकरेंसमोर ठामपणे सांगितल्यानंतर त्यांचा राग आणखीन अनावर आला आणि त्यांनी मला परत आतमध्ये केबिनमध्ये बोलवून घेतलं. माथाडी कामगार सगळे बाहेर गेले, जवळजवळ 200-250 माथाडी कामगार होते. मग जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा तर महेश होवे, त्यांचे पीए अमित साहेब होते, ते मनीष संतोष झोरी, निशांत गायकवाड हे सगळे होते आणि अमित ठाकरेंनी मला शिवाय द्यायला चालू केलं. तुला ह्या राजकारणात तुला कोणी मोठं केलंय, पक्षात ते मराठी कामगार सेनेचे जरी पदाधिकारी ते जरी कामगार असले ते ऐकत काही नाहीत आणि जर ऐकत नसतील तर तुला मी म्हटलं साहेब तुम्ही अशा शिवाय गळून बोलू नका, मी वाटल्यास पक्षाचा मी राजीनामा देतो, तुम्ही मला इतक्या खालच्या भाषेत बोलू नका. तर त्यांनी सरळ उठले आणि त्यांनी काहीतरी हातात घेतलं आणि त्यांनी माझ्या डोक्यात मारलं. माझ्या डोक्याला 5 ते 7 टाके पडले. पोलीस सुद्धा कंप्लेंट घ्यायला तयार नाहीत. माझ्या ऑफिस सुद्धा आता फोडलेलं आहे. अशा पद्धतीने राज ठाकरेची धापचपटशाही आणि त्यांच्या मुलाची धापचपटशाही एखाद्या प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला दालजेनी काम करण्याचा आणि एकीकडे मराठी असल्याचा कैवारी करायचा आणि मराठीच्या नावाने अन्याय करायचा हे सगळे धंदे राज ठाकरे आणि राज ठाकरेंचा मुलगा करतोय असं मला वाटतंय. ज्या पद्धतीने मला मारण्यात आलं, वरून मला मारत आणलं, मला अमित ठाकरेंच्या कॅबिन मधून जे मारायला सुरुवात केली तिथून मारत मला पुन्हा राजगडच्या खालीपर्यंत मारत आणलं त्यांच्या सगळ्या 80-70-80 लोकांनी. अमित ठाकरेंनी तेवढे मारले आणि तिथून बाजूला झाले. त्याच्यानंतर त्यांच्या बाकीच्या लोकांनी मारत मला खाली वरून ते राजगडवरून ते खालीपर्यंत आणलं. हा सगळा प्रकार घडला आहे. एक प्रकारे माथाडी कामगारांना न्याय द्यायला गेल्यानंतर जर अशा पद्धतीने एखादा सामान्य कार्यकर्त्याला 20 वर्ष जुना असलेल्या कामगाराला फक्त एका कॉन्ट्रॅक्टरच्या सांगण्यावरून जर मारहाण होत असेल तर नेमकं नुसतं मराठीचं आव आणण्याचं काम करायचं एवढंच दिसतंय मला. महेशजी तुम्ही जो सगळा आता प्रकार सांगितलेला आहे तो सगळा ऐकतायत ते मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील आपल्यासोबत आहेत. त्यांनी देखील तुमचं सगळं म्हणणं ऐकलेलं आहे. संदीपजी काय तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण की मनसेच्याच एका माथाडी कामगाराला थेट मारलं जाते, त्यांनी थेट आरोप केलेले आहेत ते सर्वोच्च तुमच्या नेत्यावर आणि त्यानंतर अमित ठाकरेंवर सुद्धा. मला वाटतं सगळे आरोप खोटे आहेत. या आरोपामध्ये काहीही तथ्य नाहीये. मी स्वतः जरी तिथे उपस्थित नसलो रेकॉर्डिंग पाठवतो मला मी सगळ्या गोष्टी मी ऐकायला तुम्ही जी दमदाटी करताय तुम्ही मला बोलायला देणार असेल महेशजी मला मारून टाका. मला राज ठाकरेंनी माझी मर्डर केली तरी चालेल, अमित ठाकरेंनी माझी मर्डर केली तरी चालेल, पण मी माझे विषय मांडण्यापासून आणि मी ह्याच्यापासून कुठेही खोटे आरोप सहन करणार नाही. मी ह्याचे पुरावे देईन. महेशजी तुम्ही जे सगळं म्हणणं मांडलेलं आहे ते संबंध महाराष्ट्राने ऐकलेले एबीपी माझ्याच्या माध्यमातून संदीप देशपांडेंचं काय नेमकं म्हणणं आपण ऐकून घेऊया. महेशजी त्यांचं म्हणणं ऐकूया. मुळात जी मला माहिती दिलेली आहे तिथे उपस्थित असलेल्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्या अनेक तक्रारी सन्माननीय अमित ठाकरे यांच्याकडे येत होत्या, कामगारांची फसवणूक केल्याच्या, कामगारांकडनं पैसे घेतल्याच्या, आणि तिथं जाब विचारायला त्यांना आज बोलवलं होतं. त्यावेळेला अनेक कामगार घेऊन ते तिथे आले आणि उलट उत्तरं द्यायला लागले आणि त्यानंतर या पद्धतीने अमित ठाकरेंची ते बोलले. त्यामुळे तिथे चिडलेले जे कामगार होते, महाराष्ट्र सैनिक होते, त्यांनाच राग आला आणि त्यांनीच त्याला प्रसाद दिला.
ही एकंदर जी मला मिळालेली माहिती आहे ती आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती आहे, त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. महेशजी, वस्तुस्थिती वेगळी असल्याचं म्हणताय संदीपजी. मी ह्या विषयात जर पुरावे द्यायला तयार आहे. अमित ठाकरेंनी फोन केल्याचे पुरावे देतो, महेश ओवेंनी फोन केल्याचे पुरावे देतो, आणि अमित ठाकरे कसा भ्रष्टाचारी याचे सुद्धा पुरावे देतो. आणि जर पुरावे नाही देऊ शकलो तर मग आम्हाला ह्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी सांगायचं. कारण कसं आहे की मी एक संयम ठेवतोय ना कार्यकर्ता, तर कार्यकर्त्याला अशा पद्धतीने मारणं म्हणजे 20 वर्ष जर जुन्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करताय म्हणजे तुमची नियत दिसते की तुम्हाला फक्त पैसा आणि पैशासाठी काम करणारी संघटना आहे, मराठी आणि मराठी माणसासाठी काम करणारी संघटना नाही, एवढं लक्षात येतं. मुळात आता 20 वर्ष काम करताना लक्षात नाही आलं का? आज अचानक 20 वर्ष झाला का? 20 वर्ष काम करताना अनेक नाही हो. लक्षात आलं. पण प्रत्येक वेळेला माणूस काय असतो की जर माझा विषय नाही तर मी कशाला लक्ष घालू. जर माझ्या ह्यात मागच्या 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी मला रिलायन्स इंडस्ट्रीच्या माताडी ह्याच्या कामगारांसंदर्भात विषय सोडण्याचे आदेश आता मी मला दिले प्रत्येक पक्षप्रमुखांनी. आरोपाला आता अशा उत्तर पद्धतीने देणार नाहीये. अशा आता काय? पद्धतीने कोणाचा थोबाड आपण बंद आणि करू मी शकत पुरावे नाही. देईन. मुळात हे या सगळे सगळ्या आरोप गोष्टीचे मला खोटे आदेश आहेत. दिले, याचे पुरावे ही आहेत माझ्याकडे. वस्तुस्थिती नाही. प्रत्येक हे गोष्टी साधारणतः अमित खोटे ठाकरेंनी आरोप मला आहेत. फोन करून आणि जे काय सांगितलं हा पुरावे विषय असेल ते सोडायचा. देणार आहे. अमित तुम्ही जावा ठाकरेंनी मला पोलिसांना विषय तक्रार करावी. अमित ठाकरेंनी पोलीस मला काय विषय योग्य काय अमित अयोग्य ते बघतील. अमित ठाकरेंनी मला हा विषय सोडून देण्यासाठी प्रेशर केलं. त्याचा फोन आणि फोन रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्याकडे, मी ते सुद्धा पाठवतो. जर एवढे अरे पाठवा, तुम्ही जे असेल ते पाठवा, बघू आपण. महेशजी, ते म्हणतात की तुमच्याकडे पुरावे असतील, संदीपजी म्हणतात की पुरावे असतील तर तुम्ही थेट पोलिसात जा. मी ते एबीपी माझा लिंक पाठवतो. मला पोलिसांपेक्षा आता माझ्या जीवाला खूप धोका आहे. 100% राज ठाकरेची माणसं माझी मर्डर करतील आणि ह्याला सर्वस्व जवळ राज ठाकरे आणि अमित ठाकरे कोणाची असतील, एवढं मदत करत नक्की. नाही आणि कोण या पद्धतीने आणि होत हे नाही. सगळं मला असं वाटतं हे माझ्या जीवितास धोका आहे. सहानुभूती मिळवायला अशा आहेत. खोटे आरोप राज केले ठाकरे आणि अमित ठाकरे थोतांड आहेत. ते खोटं महाराष्ट्रातला बुरका आणून दाखवत आहेत. मराठी माणसाचा कैवारी असल्याचा राज ठाकरे बिलकुल आणि अमित ठाकरे. संदीपजी, तुम्ही आरोप करताना देशपांडेंचं म्हणणं सुद्धा ऐकून घ्या. ते देखील त्यांचं जे काही म्हणणं ते देखील तुम्ही ऐकून घ्या. संदीपजी बोला. मुळात असं आहे, अशा प्रकारचे खोटे आरोप स्वतःच्या अंगाशी आल्यावर लोक करतात. इतके 20 वर्ष तो काम करतोय. मला असं वाटतं गेले 3-4 वर्ष तो अमित ठाकरेंबरोबर काम करतोय, ओळखतोय त्यांना. अनेक समस्या त्यांच्याकडे सोडवायला जातो. त्यावेळेला त्याला आठवलं नाही आणि आज त्याला अचानक उपरती झाली की हे सगळं तोटांड आहे आणि कोण पैसे मागते आणि कोण काय करते. गेले 4 वर्ष तो अमित ठाकरेंना भेटतोय, त्यांच्याशी बैठका करतोय, कामगारांचे विषय त्यांच्याकडे आणतोय, ते विषय सॉल्व्ह करून घेतोय. तेव्हा त्याला आठवलं नाही, आज कसं आठवलं? संदीपजी आणि महेशजी, धन्यवाद तुम्ही दोघांनी दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा खारघरमध्ये मनसेच्या 2 गटांमध्ये राडा झालेला आहे आणि अमित ठाकरे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे माथाडी सेनेचे नेते महेश जाधव यांनी केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.